आता भरपूर लोक त्यांना कमेंटमध्ये बोलतात काळी म्हैस। तुम्ही सांगा मला, काळा आणि गोरा रंग हा देवाने दिलेला आहे आणि तुम्ही काळं काळं बोलता, तर तुम्ही देवाचा अपमान नाही करत का? देवाने तो रंग दिलेला आहे। निदान कमेंट करताना विचार तरी करा की तुम्ही काय बोलताय। हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा व्हिडिओ आहे पूनम तुपे यांच्यावर, पूनम ताईसाठी। तर सगळ्यांनाच माहिती आहे की त्यांचे व्हिडिओ खूप छान असतात, साधे सिंपल असतात। जसं त्यांचं साधं जीवन आहे, ते गावचे माणसं आहेत, त्यांच्या 3 मुली आहेत छान छान। तर तसेच त्यांचे व्हिडिओ असतात साधे सोपे, जसं त्यांनी काही जेवण बनवलं तर, किंवा जेवताना काही त्यांनी शॉपिंग करून आले तर, असेच त्यांचे व्हिडिओ असतात। काही व्हिडिओत वाईट नसतं की त्यांचे व्हिडिओ सगळी फॅमिलीही एकत्र बघू शकते, लहान मुलंही बघू शकतात, त्याच्यात काहीच वाईट नसतं, ठीक आहे। पण बऱ्याच लोकांना नाही आवडत त्यांचे व्हिडिओ, म्हणून ते त्यांना असे वाईट कमेंट्स करतात। भरपूर दिवसापासून मी बघते, मी त्यांचे व्हिडिओ आधीही बघायची, आता जसा मला वेळ भेटतो तसा मी बघते। पण हो, माझी मम्मी आणि माझी मावशी त्यांचे व्हिडिओ रेग्युलर बघतात आणि 2 ताईंनी मला रिक्वेस्ट केलेली की त्यांच्यावर व्हिडिओ टाका, आणि माझी मावशी तर 2 दिवसापासून बोलते की प्लीज त्यांच्यावर व्हिडिओ बनव। तर म्हटलं ठीक आहे, आज व्हिडिओ बनवतेच त्यांच्या सपोर्टमध्ये। तर ठीक आहे, आता त्यांचे साधे सोपे व्हिडिओ असतात, त्याच्यात काहीच वाईट नसतं। तरीही भरपूर लोकांना आवडत नाही, ठीक आहे। तुम्हाला एखादी गोष्ट नाही आवडत किंवा तुम्हाला त्यांचं जेवतानाच बघून बोर होत आहे, तर तुम्ही विरोध करा, कमेंट करा, नक्की करा, पण तुम्ही साध्या सोप्या शब्दातही त्यांना विरोध करू शकता। असं महत्त्वाचं नाही आहे की तुम्ही वाईट शब्दाचाच वापर करा। आता भरपूर लोक त्यांना कमेंटमध्ये बोलतात काळी म्हैस। तुम्ही सांगा मला, काळा आणि गोरा रंग हा देवाने दिलेला आहे आणि तुम्ही काळं काळं बोलता, तर तुम्ही देवाचा अपमान नाही करत का? देवाने तो रंग दिलेला आहे। निदान कमेंट करताना विचार तरी करा की तुम्ही काय बोलताय। काळी म्हैस आणि म्हणजे भरपूर काय अशा गोष्टी बोलतात। आता मला रिपीट पण नाही करायच्या त्या गोष्टी। त्यांनी व्हिडिओला सुरुवात केली, कशा आहे भावांनो बहिणींनो, तर बरेच लोक बोलतात ए आम्ही नाही तुझे भाऊ बहीण। कसं त्यांना वाटत असेल तुम्ही सांगा मला। जर तुम्हाला कोण असं बोललं, तर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नका बघू ना, काही कोणाची जोर जबरदस्ती नाही आहे। पण ॲटलिस्ट निदान ते पैशासाठी किंवा प्रसिद्धीसाठी भांडण तर नाही करत आहे ना कोणाबरोबर, कोणत्या दुसरं यूट्यूबर्स बरोबर भांडण चाललं आहे आणि मग भांडणाचे व्हिडिओ टाकतात आहे किंवा काही अश्लील दाखवतात आहे, असं तर नाही करत ना ते। हां, हे मला माहिती आहे, हे दिसून येते की भरपूर लोकांना आजकाल भांडणाचेच व्हिडिओ आवडतात। ज्यांनी चॅनल सबस्क्राईब जरी नसेल केलेला तरी सबस्क्राईब करणार, वेट करणार की आता दुसरा व्हिडिओ कधी येईल। तर भरपूर लोकांना आजकाल तेच आवडतं, भांडण पाहिजे किंवा काही अश्लील पाहिजे, कोण कोणाला काय बोलते। सो साधे नॉर्मल व्हिडिओज नाही आवडत कोणाला, तर ठीक आहे ना, नाही आवडत तर नका बघू, पण ॲटलिस्ट निदान जे साधे सोपे माणसं आहेत त्यांना टॉर्चर तर नका करू। आता त्यांनी अंडं खाल्लं, त्याच्यावर पण त्यांना किती बोलण्यात आलं, अंडच का खाल्लं, आजच का खाल्लं। बिचारीला अंडं, ते एक अंडं अंगाला पण नसेल लागलं, एवढं त्यांना बोललं गेलं। त्यांनी दवाखान्यामध्ये व्हिडिओ बनवला तर बोलले सिंपतीसाठी व्हिडिओ बनवला। ॲटलिस्ट त्यांनी दवाखान्यात जाताना पैसे मागायला तर व्हिडिओ नाही ना बनवला की आम्हाला पैसे द्या आणि आज माझी तब्येत खराब आहे, बरोबर। आणि भरपूर लोक बोलतात की पैसे कमवते 5 लाख 10 लाख, ठीक आहे। तर ते मला नाही माहिती कोण किती कमवतं, पण मला एवढंच कळतं की यूट्यूब प्लॅटफॉर्म खूप छान आहे। भरपूर बायकांना लाईफमध्ये काहीतरी करूशी वाटतं, पण त्यांना करता येत नाही, जमत नाही, किंवा मुलं लहान असतात, ते बाहेर जॉबला नाही जाऊ शकत, तर त्यांना असं वाटतं की ठीक आहे आपण घरात बसून काहीतरी करावा। कोण कोणा स्वतःचं टॅलेंट दाखवतं, कोण डेली व्लॉग्स दाखवतात, कोण मनोरंजनासाठी आलं यूट्यूबवर, तर कोणाला असं वाटतं की ठीक आहे आपण थोडे 2 पैसे कमवून आपल्या घराला सपोर्ट केला पाहिजे, आपल्या नवऱ्याला सपोर्ट केला पाहिजे, म्हणून कोण यूट्यूबवर आलेलं आहे, ठीक आहे। तर त्यांच्या नवऱ्याला आधीही त्यांनी गरिबीमध्ये सपोर्ट केलेलाच आहे। त्या कपडे शिवत होत्या, ब्लाऊज शिवत होत्या, आणि आता यूट्यूब चॅनल आलेले, तर त्यांना असं वाटतं ना की ठीक आहे आपण ज्या परिस्थितीतून गेलो तर आपल्या मुलांना चांगले दिवस यावा, म्हणून ते काहीतरी करत आहेत। जसं त्यांना व्हिडिओ बनवता येतं, जे त्यांच्या लाईफमध्ये चालतं तेच दाखवतात, नवीन काय दाखवणार, ठीक आहे। तर ज्यांना आवडतं ते लोक बघतातच आणि त्यांना सपोर्ट करतच आहेत, त्याच्यात काही वादच नाही आहे। पण भरपूर काही लोकांना नाही आवडत, म्हणून ते असे कमेंट करतात। आणि आता भरपूर त्यांचे जे चाहते आहेत ते त्यांना म्हणतात की ताई तुम्ही लक्ष नका देऊ म्हणून। पण कसं आहे ना, किती लक्ष नाही दिलं जर पण तरी एखादं वाईट कमेंट जर आपण वाचलं ना, तर आपल्या डोक्यात ती टिकटिक चालूच असते।
बाई माणसाच्या डोक्यात काम करताना पण ते टिकटिक चालूच असते, अरे असं बोललं मला, अरे असं बोललं मला. तर त्यांना किती त्रास होत असेल. आणि त्या ताईंचं एक मी बघितलं आहे की त्यांना किती कोणी काय बोललं कमेंटमध्ये तरी त्या कमेंटचं उत्तर चांगल्या शब्दातच देतात. कधी दुसऱ्यांची व्हिडिओज बघा तुम्ही, दुसऱ्यांसारखं त्यांनी कमेंटवर लावून किंवा असं उलटं सीधं बोलून असे कधीच त्यांनी चुकीचा शब्दाचा वापर करून कमेंटचं उत्तर दिलेलं नाही आहे. ताई दादा असं म्हणूनच त्यांनी उत्तर दिलेलं आहे. ठीक आहे. आता राहिला प्रश्न किती कमवते, तर तुम्ही सांगा मला. आता हे जे मोठे पैसेवाले लोक आहे, ज्यांच्याकडे गाडी पण आहे, बंगला आहे, कार आहे, मोठे मोठे सेलिब्रिटीज आहेत, ते पण यूट्यूब चॅनल खोलून बसलेले आहेत. सांगा मला तुम्ही, त्यांनी पण यूट्यूब चॅनल खोललेलं आहे, त्यांची लाईव्ह दाखवतात. तर आपण त्यांचे व्हिडिओ बघायच्या आधी विचार करतो का, अरे यांच्याकडे तर ऑलरेडी आहे, चांगलं चांगलं खातात, गाडी आहे, बंगला आहे, सगळे, आपण कशाला यांचे व्हिडिओ बघायचे आणि यांना अजून पैसे कमवून द्यायचे, बरोबर ना. पण त्यांनी व्हिडिओ टाकून अर्धा तास पण होत नाही की लगेच त्यांच्या व्हिडिओला लाखोनी व्ह्यूज असतात. तर आपण तो नाही विचार करत. पण एखादा नॉर्मल माणूस ज्याच्या घरात पाणी गळतं पावसात आणि त्याची थोडीशी प्रगती झाली तर आपल्याला लगेच कुठेतरी असं वाटतं की अरे हिला लय पैसे भेटतात. आणि त्यांना भिकारी पण म्हणतात, भिकारी आहे. कशाला कोणाला काय बोलायचं, वेळ बघा कधी सांगून येत नाही. कोण कधी भिकारी किती पैशावाला होईल आणि पैशावाला कधी भिकारी होईल हे सांगता येत नाही. म्हणून कधीच कोणाला ना असं बोलू नये की भिकारी वगैरे. एक ताई त्यांना म्हणतात की माझी खूप पोच आहे आणि मी तुझं चॅनल बंद करेन. कशाला, पहिली गोष्ट तर कोणाचं चॅनल बंद करू शकत नाही आणि त्यांचं चॅनल बंद होण्यासारखं तर त्यांच्या चॅनलमध्ये काहीच नाही, वाईट तर काहीच नाही आहे. पूर्ण फॅमिली बसून त्यांचं चॅनल बघू शकते आणि लहान मुलंही बघू शकतात त्यांचं चॅनल, कळलं. तर ज्यांना सपोर्ट करायचा आहे ते करतातच, ज्यांना नाही करायचा नका करू. पण निदान असं तर काही नका बोलू. तुम्ही हे असं जे कमेंट्स करता याच्याने हेच दिसून येते की तुम्ही कसे आहात आणि तुमचे विचार कसे आहेत. ठीक आहे ना. तुम्हाला भांडण बघायचं तर दुसरे पण खूप चॅनल्स आहेत. आता आम्ही जर असा चांगला व्हिडिओ बनवला एखाद्याच्या सपोर्टमध्ये तर लगेच बोलणार, किंवा एखाद्याच्या विरोधात तरी लगेच बोलणार तुम्ही त्याला का नाही बोलत, यालाच का बोलता. आता तुम्ही सांगा मला, यूट्यूबवर करोडो यूट्यूब चॅनल्स आहेत, तर आपण सगळे चॅनल बघतो का. आपले काही सिलेक्टेड असतात, 4-5 चॅनल्स असतात, तर आपण त्यांनाच बघतो. आपल्याला त्यांच्याबद्दलच माहिती असतं की त्यांच्या लाईफमध्ये काय चाललंय, काय चांगलं आहे, काय वाईट आहे, तर आपण त्याच्याबद्दलच बोलतो, जे पण काय आपल्याला वाटतं. आता तुम्ही माझे पण व्हिडिओ बघा, मला जर कोणती गोष्ट नाही पटली तर मी चांगल्या शब्दात त्याचा विरोध करते, वाईट शब्दाचा वापर नाही करत. पण भरपूर लोकांची आता अशी स्ट्रॅटेजी झालेली आहे की ठीक आहे, आपल्याला फेमस व्हायचं आहे, आपल्याला प्रसिद्ध व्हायचं आहे, तर शिव्या दिल्या तर आपण लवकर प्रसिद्ध होतो किंवा भांडलो तर आपण लवकर प्रसिद्ध होतो. काय उपयोग अशा प्रसिद्धीचा. आपल्याला शिव्याने, आपल्याला भांडण केल्यामुळे आपल्याला कोण ओळखतं, काय उपयोग त्या प्रसिद्धीचा, काहीच उपयोग नाही. तर ॲटलिस्ट ह्या ताई असं काही नाही करत, त्यांचं कोणत्या यूट्यूबर बरोबर भांडण नाही, काय नाही. जे काय आहे त्यांची साधी सोपी लाईफ त्या दाखवतात. तर जरा बोलताना विचार करा. आता त्यांनी दवाखान्याचा व्हिडिओ टाकला तर बोलतात पैशासाठी. आता तुम्ही सांगा मला, त्यांना जर एवढीच पैशाची लालच असती आधी तर त्यांनी कधी चॅनलवर पैसे नाही मागितले कोणाबरोबर. आणि दुसरी गोष्ट, भरपूर लोकांना माहिती असेल की त्यांना वेब सिरीजमध्ये काम करण्यासाठी पण ऑफर आलेली, पण त्यांनी त्यांच्या मुलींचा विचार करून ती रिजेक्ट केली, नको म्हटलं की ठीक आहे, मला जे आहे माझं त्याच्यामध्ये मी संतुष्ट आहे. मग निदान हा तरी विचार करा तुम्ही बोलायच्या आधी की तुम्ही काय बोलताय. आपलं उठून काहीही कमेंट करायचं, तर असं करू नका. एखादा साधा माणूस जर काय करतंय त्यांना खूप टेन्शन होतं. त्या दिवशी त्यांचा व्हिडिओ मी बघितला, त्या ताईबद्दल बोलत होत्या, ज्यांनी त्यांना सांगितलं की माझ्या नवऱ्याची खूप पोहोच आहे आणि मी तुझा चॅनल बंद करेल. त्यांनी त्यांच्या व्हिडिओत हे पण सांगितलं की त्या ज्या ताई आहेत त्यांच्या ओळखीच्या, म्हणजे त्यांचं फोनवर कॉन्टॅक्ट्स बोलणं व्हायचं, तर म्हणून त्यांना खूप वाईट वाटलं. आणि तेव्हा जे तो व्हिडिओत बोलत होता तर असं वाटत होतं की ते आता रडतील, इतकं त्यांना वाईट वाटत होतं. तर एखाद्याला एवढा त्रास देऊन काय उपयोग, सांगा मला तुम्ही. तुम्हाला नाही आवडत ना, तुम्हाला बोर होत असेल त्यांचे व्हिडिओ बघून, तुम्ही तसं कमेंटमध्ये सांगा साध्या सोप्या शब्दात, तेही चालेल. वाईट शब्दाचाच वापर केला पाहिजे असं काही जरुरी नाही आहे, कळलं. मला हेच बोलायचं आहे. आता चांगले व्हिडिओ भरपूर लोकांना आवडत नाही. आता आम्ही चांगलं जरी बोललो तर ते व्हिडिओ जास्त लोक बघणार नाही, पण एखाद्या विरोधात भांडण करून व्हिडिओ बनवला तर ते लोक खूप जास्त बघतात. ठीक आहे, ती लोकांची मर्जी, त्यांना काय आवडतं काय नाही त्याला आपण नाही काय बोलू शकत. पण तेच 2 ताई आणि माझी स्पेशली मावशी 2 दिवसापासून मागं लागलेली की प्लीज त्यांच्यासाठी व्हिडिओ बनव. तर ठीक आहे पूनम ताई,
तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे, तुमच्यापर्यंत पोहोचला तर नक्की बघा. आमचा सपोर्ट आहे तुम्हाला. तुम्ही जशा साध्या भोळ्या आहात, जे तुम्ही साधं भोळं तुमचे व्हिडिओ बनवता ते टाका. जे लोक असतील ज्यांना आवडत असेल ते नक्की बघतील तुमचे व्हिडिओ. आणि बाकी जे लोक असे बोलतात, काय करतात, तुम्ही त्यांच्याकडे अजिबात लक्ष नका देऊ आणि स्वतःची तब्येत खराब करून घेऊ नका. तुमच्या लहान लहान 3 मुली आहेत, ठीक आहे. तुम्ही घराला सपोर्ट असू, 2 पैशाची मदत हो, मुलींच्या भविष्याचा विचार करूनच तुम्ही काहीतरी करत आहे. आणि तुम्ही काही चुकीचं नाही करत आहे ना, कोणाबरोबर भांडताय ना काय. कधी तुम्ही घरातले भांडणं पण थोडेफार सांगितले असेल तर तुम्ही हेच म्हटले असाल की ठीक आहे माझीच चुकी आहे. कधी एकदम डिटेलमध्ये पूर्ण गोष्ट नाही सांगितली, ठीक आहे. तर तुमचा चॅनल चांगला आहे, अशीच प्रसिद्धी करा. आमचा सपोर्ट आहे तुमच्याबरोबर, ठीक आहे. स्वतःची काळजी घ्या आणि प्लीज जे कमेंट करतात त्यांनी, जसं मी म्हटलं तुम्हाला, करा तुम्ही विरोध, तुमचा पण हक्क आहे कमेंट करायचा, पण चांगल्या शब्दात करा. एखादी गोष्ट नाही आवडली तर ठीक आहे. वाईट गोष्टींचा शब्दांचाच वापर केला पाहिजे असं काही नाही आहे, ठीक आहे. चला, तर मी एवढं बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटमध्ये. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, ठीक आहे. आपली काळजी घ्या, मस्त रहा. चला मग बाय.